माढा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे 16 गावांमधील जवळपास 1,500 ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित केले। म्हैसगाव पापनस या गावातील 250 ग्रामस्थांना सुरक्षितरित्या बाहेर काढले। सीना नदीकाठच्या असणाऱ्या गावांमध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे तिथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतीसह अनेकांची घरे पुरामध्ये वाहून गेलेली आहेत। त्याची ड्रोन दृश्य आपण पाहतोय। सोलापुरातील पावसाने घातलेल्या थैमाराची ही दृश्य 16 गावातील ग्रामस्थांचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपलेली आहेत। ग्रामचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे। काय त्यांच्या भावना आहेत पाहूयात। सीना माईनं अक्षरशः अनेक गावांना वेढा घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सीनेचं हे रौद्र रूप जवळपास 50 ते 70 वर्षातलं प्रथमच असल्याचं अनेक ग्रामस्थांचं म्हणणं आहे। हीच परिस्थिती दाखवण्यासाठी झी24 तासची टीम सध्या मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड गावातील पांढरे वस्ती या ठिकाणी आलेली आहे। किती विदारक परिस्थिती आहे हे आम्ही झी24 तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। आपण पाहू शकतो हा पांढरे वस्तीचा परिसर आहे। खरं तर ही एखादी नदी नाला ओढा काहीही नाही, हा रस्ता वहिवाट आणि वस्ती आहे। मात्र या ठिकाणी किती भीषण परिस्थिती झालेली आहे हे आम्ही आपल्याला दाखवतोय। मी कॅमेरामनला विनंती करतो त्यांनी थोडंसं पुढच्या बाजूला यावं। आपण पाहू शकतो या ठिकाणी एक वस्तीवर असणारं हे घर आहे आणि हे घर अक्षरशः पूर्ण पाण्याखाली बुडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर प्रशासनानं देखील सतर्कता दाखवत या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे। मात्र हे किती भीषण असू शकतं हे आम्ही आपल्यापर्यंत दाखवत आहोत। अनेक गावांमधल्या नागरिकांचं जे आहे ते स्थलांतर करण्यात आलेलं आहे। एकंदरीत आणखी पाण्याचा प्रवाह वाढेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणची जी शेकडो हेक्टर शेती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। विशेषतः हा जो परिसर आहे नदीच्या काठी असल्यामुळे ऊसाची शेती ही मोठ्या प्रमाणात करण्यात येते। मात्र आता पूर्णपणे ही ऊसाची शेती देखील वाहून गेलेली आहे। अनेक ग्रामस्थ हे आपल्यासोबत आहेत। काका, काय परिस्थिती या अगोदर केव्हा पाहिला होतात? पहिल्यांदाच आता लय जास्त पाणी आलेलं आहे। पाणी सध्या जास्त आलेलं आहे आणि नुकसानी भरपूर झाली आहे सगळी लोकांची। लोकांना अन्न मिळत नाही, लवकर पाणी येते इकडून भरपूर आणि जायला याडं टाकायला पाणी गावाला ह्या शेताला। घर पाण्यात गेले, माझं पडेल घर आहे, घर पाण्यात गेलेलं आहे त्यांच्याकडे। कुठं आहे तुमचं घर, कुठं आहे आणि काय घराची ही अवस्था झालेली आहे? घराची अवस्था त्या 4 शेरडं होती, पाणी लय आल्यावर आड्याला आलो होती, शेरडं 4 वाहून गेली खाली। कधीपासून अशी परिस्थिती आहे? परिस्थिती आता जवळजवळ कालच्या दर्शन चालू झालेली आहे पाणी चढायची। या अगोदर अशी कधी घरं पाण्याखाली गेली? काय कधी नाही गेली नाहीत पाणी एवढी खाली, पाणी जास्त झाले आता ह्या वेळेला। आपण पाहू शकतो किती गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एक युवा शेतकरी आहात, शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, काय भावना आहेत? हो, आता ही सर्व पाणी खालीच गेलेलं आहे क्षेत्र। तर ह्याच्या खाली ऊस, मका, कांदा, सोयाबीन असं अनेक पिकं आहेत आणि आता हा घराचं नुकसान बघा। ही माणसं बाहेर निघालीत म्हणून बरं झालं, नाहीतर काय खरं आहे। मग प्रशासनाला सरकारला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला मदत करावी दिवाळीच्या आधी।